मित्रांनो, कमळीला आता तिच्या वडिलांचं कशा प्रकारे सत्य समजणार, तर दुसरीकडे मात्र गौरी, कमळी, अन्नपूर्णा आजी आणि राजन या सगळ्यांची आता कशा प्रकारे भेट होणार, चला ही संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर कामिनीला आता कोणती शिक्षा होणार हे पाहणं पण जरा जास्तच रंजक आहे, त्याच्यामुळे संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आता अन्नपूर्णा आजी, कमळी आणि गौरी ह्या तिघांची देखील भेट कशा प्रकारे होती हे जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजेच तुम्हाला माहितीच असेल की आत्तापर्यंत मात्र आपल्या गौरीने सगळ्यात मोठं सत्य कमळीपासून हेच लपवलेलं असतं की तिला तिच्या वडिलांचं आणि तिला तिच्या कुटुंबाबाबत काहीच सत्य सांगितलेलं नसतं. पण फायनली आपल्या गौरी ठरवते की आता कमळीला पण तिच्या वडिलांबाबतचं सगळं सत्य समजलं पाहिजे, कारण की तिला असा जर त्रास झाला तर खूप मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचं पाऊल म्हणजे आपली गौरी ठरवते की आता कमळीला मी सगळं सत्य सांगून टाकेल. गेले एवढ्या वर्षाचा भूतकाळ होता, तो भूतकाळ अजूनपर्यंत कमळीला सांगितला नव्हता, त्याच्यामुळे खूप सारे अडथळे कमळीच्या आयुष्यात आले, तुम्ही पाहिलेच असतील. त्याच्यामुळे आता गौरी ठरवते की काही जरी झालं तरी कमळीला मी सगळा भूतकाळ सांगणार, तिचं कुटुंब कोण आहे, तिची आजी कोण आहे आणि तिच्या कुटुंबामध्ये लोक कसे आहेत. तर आता ह्या सगळ्या गोष्टी आता कमळीला समजणार असतात. तर दुसरीकडे मात्र राजन आणि अन्नपूर्णा आजी हे दोघेजण देखील तुम्हाला मी आधीच सांगितलं की कमळीला भेटायसाठी कमळीच्या गावाला येणार असतात. पण आता एकीकडे मात्र ही कामिनी तिथेच टपून बसलेली असते आणि कामिनीने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी मात्र आता त्या कमळीला आणि तिच्या आईला सोडायचं नाही, म्हणजेच त्या दोघींना मारून टाकायचं. म्हणजेच यांचा प्लॅनिंग एकदम फिक्स ठरलेला असतो. तर त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे ऋषीने आता नयनतारासोबत भांडण केलेलं असतं आणि त्यांनी सांगितलेलं असतं की मला माझ्या आयुष्यामध्ये काय करायचं त्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत, त्याच्यामुळे मला तुम्ही कोणीच अडवू शकत नाही, मी माझे स्वतःचे निर्णय स्वतः घेईल. म्हणजेच ऋषीने आता फायनली डायरेक्ट सांगितलेलं असतं की मला तुमच्यासोबत राहायचंच नाही, माझं आयुष्य आहे, त्याच्यामुळे मी माझं काम करेल, मी माझं जगेल, म्हणजेच मला तुमचा पैसा, वैभव सगळं काहीच नको. आणि ऋषी रागात तिथून निघून गेलेला असतो. म्हणजेच आता सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट हाच असतो की कामिनीने आता गुंडांना पैसे देऊन कमळीच्या आईला मारायला सांगितलेलं असतात आणि पुढे करतात पण ते तसंच. म्हणजेच आपल्या कमळीच्या आईला गोळी लागते आणि ती तिथे येऊन पडते पण. म्हणजेच आता कमळीची आई जगेल का मरेल हा सगळ्यात मोठा ट्विस्ट असतो. तर आता कमळी तिच्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाणार असते, पण त्याच्या अगोदर कमळीची आई कमळीला सगळं सत्य सांगत असते आणि कमळीला पण आनंद होत असतो की तिला तिच्या बाबांबद्दल, तिच्या कुटुंबाबाबत सगळ्या गोष्टी समजतील. पण तिला माहीत नसतं की एकदा मला खरं सत्य समजलं की त्याच्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये किती सारे शत्रू आहेत. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आजपर्यंत कमळी आणि गौरी ह्या दोघींच्या आयुष्यामध्ये एवढे शत्रू आले, पण आबा असल्यामुळे ते सगळे शत्रू पळून गेलेले असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच असते मित्रांनो की तुम्हाला माहितीच आहे की एकीकडे कमळी तर दुसरीकडे गौरी, त्या दोघींच्या आयुष्यामध्ये मिठाचा खडा ही कामिनी असते. तर कामिनीने आता गौरीला संपवलेलंच असतं, कारण की तुम्हाला माहितीच आहे की गोळी लागल्याच्या नंतर कमळीची आई तिथे पडते. तर त्याच्यानंतर मात्र कमळी खूप जोरात ओरडते, रडते, हे करते, सगळ्या गोष्टी करून बघते आणि त्याच्यानंतर फायनली तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तर आता हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर एकीकडे मात्र आता राजन, अन्नपूर्णा आजी हे दोघेजण देखील कमळीच्या गावात आलेले असतात कमळीचा शोध घेण्यासाठी. पण त्या गावातील लोकांच्या मनामध्ये ह्या कामिनीने एवढी निगेटिव्हिटी पसरवलेली असते की सांगायलाच नको. सगळेच लोक असे म्हणत असतात की ती कमळीची आई चांगली नव्हती, ती कमळी पण चांगली नव्हती, कारण की त्यांना तिचा बाप कोण आहे कमळीला ते मुळात माहीतच नव्हतं. म्हणजे राजन आणि अन्नपूर्णा आजींना असं वाटतं की नेमकं काय घडलं असेल कमळीसोबत. तर आता दुसरीकडे मात्र राजन आता ज्यावेळेस मात्र कमळीच्या आईचं घर असतं त्या घरामध्ये जातो, त्यावेळेस मात्र त्याला खूप साऱ्या गोष्टी सापडतात. म्हणजेच तुम्हाला माहितीच असेल की कमळीच्या आईकडे एक पेटी होती आणि त्या पेटीमध्ये त्यांच्या लग्नाचे फोटो, सगळ्या काही A to Z गोष्टी त्यामध्ये होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच असते की तुम्हाला माहितीच आहे की कमळीच्या आईने आत्तापर्यंत हे सत्य लपवून तर ठेवलं होतं, पण त्या सगळ्या वस्तू जपून ठेवलेल्या असतात. तर राजनला ज्यावेळेस ती पेटी त्याच्या हातात लागते आणि तो भिंतीवरती आबांचा लावलेला फोटो पाहतो, त्यावेळेस मात्र राजनची खात्री पटते की ही तर माझी गौरी आहे आणि हे आबा तर आता गौरीचे वडील आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता राजनला समजलेल्या असतात. मग राजन म्हणतो की आता काही जरी झालं तरी मला माझ्या गौरीला शोधलं पाहिजे. त्यावेळेस राजन सगळ्या गावातल्या लोकांना विचारतो की कुठे गेली ती गौरी, कमळी, काय झालं नेमकं मला सांगा. तर एकीकडे मात्र कामिनीच्या गुंडांनी आता आपल्या गौरीचं काम केलेलंच असतं. तर कमळी रडत असते. आता ते सगळेजण हॉस्पिटलपर्यंत पोहोचलेले असतात. तर राजनला सगळं काय भूतकाळ आठवतं, राजनला सगळे काही क्षण आठवत असतात त्याने गौरीसोबत स्पेंड केलेले. तर फायनल राजनला कळतं की गौरीचीच मुलगी जर कमळी असेल आणि त्या गावामध्ये सगळेजण तिला सरोज नावाने ओळखत असतात. तर त्या गावातील लोक म्हणतात की इथे गौरी नाही कोण राहत, पण ती सरोज, कमळीच्या आईचं नाव सरोज होतं. म्हणजेच राजनला कळतं की ती नाव बदलून एवढ्या दिवस माझ्यापासून लपून राहत होती. तर आता राजन, अन्नपूर्णा आजी हे सगळेजण हॉस्पिटलकडे धाव घेतात. तर दुसरीकडे कामिनीला असं वाटतं की ती जिवंत आहे की मेली ते पाहण्यासाठी कामिनी देखील आता त्या हॉस्पिटलमध्ये जाणार असते आणि कामिनी त्या गुंडांना पैसे देते डॉक्टरांना आणि सांगते की ती जर वाचणार असेल तर तिला लवकरात लवकर संपवा. तर आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आता आपली गौरी ICUमध्ये असते आणि त्याच्यामुळे आता सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट येणार आहे, कारण की गौरी आता ICUमध्ये असते तर राजन त्या ठिकाणी पोहोचतो. तर दुसरीकडे मात्र आपली तुम्हाला माहितीच आहे की कमळी पण त्या ठिकाणी पोहोचलेली असते. तर आता गौरीला शुद्ध येण्याच्या अगोदर मात्र राजनला हे
हे सत्य समजलेलं असतं की त्याची खरी मुलगी कमळीच आहे म्हणून. पण आता अन्नपूर्णा आजी देवाकडे प्रार्थना करत असते की लवकरात लवकर कमळीच्या आईला बरं वाटू दे. पण अन्नपूर्णा आजींना मुळात हे माहीतच नसतं की ती जिच्यासाठी प्रार्थना करते तीच तिची मोठी सून आहे म्हणून. तर दुसरीकडे मात्र आता कामिनीला असं वाटतं की काही जरी झालं तरी ती गौरी वाचू शकत नाही, कारण की तिला गोळी लागलेली असते. तर आता ऋषी देखील मात्र कमळीच्या मदतीसाठी धावून येणार असतो, पण बिचाऱ्या ऋषीला हे सत्यच माहीत नसतं की कमळीच्या आईसोबत असं काही घडलं असेल म्हणून. तर नयनतारा ठरवते की आता काही जरी झालं तरी त्या कमळीचा काटा कसा काढायचा हे मी चांगलंच ठरवते. म्हणजेच आता नयनतारा स्वतः कमळीला मारण्यासाठी जाणार असते. म्हणजेच मित्रांनो, ऋषीला वाचवण्याच्या नादामध्ये नयनतारा आता चुकीचं पाऊल घ्यायचं ठरवते. तर दुसरीकडे बिचाऱ्या कमळीवरती एवढं मोठं आलेलं संकट आता कसं टळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तर आता राजन, कमळी आणि अन्नपूर्णा आजी हे सगळेजण मात्र त्याच हॉस्पिटलमध्ये असतात. तर कमळीच्या आईच्या जवळ ज्यावेळेस मात्र राजनला अन्नपूर्णा आजी पाहते त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजींना समजतं की ही तर मात्र आपली गौरी आहे. त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजी त्या ठिकाणी जाते आणि अन्नपूर्णा आजींना समजतं की गौरी आहे. राजन ज्यावेळेस मात्र गौरीचा हात हातामध्ये पकडतो त्यावेळेस मात्र राजन म्हणतो की तुझ्यावरती ही वेळ आली कसं काय, कुणी केलं हे सगळं. पण तोपर्यंत गौरी आपली शुद्धीवरती आलेली नसते. तर दुसरीकडे मात्र कमळीला अजूनपर्यंत माहीत नसतं की राजनच खरे तिचे बाबा आहेत म्हणून. पण ज्यावेळेस मात्र कमळी त्या ठिकाणी जाते आणि कमळीला असं वाटतं की तिच्या आईच्या जवळ हे सगळेजण ह्यासाठी गेलेले आहेत कारण की हे सगळे माझ्या ओळखीचे आहेत म्हणून. पण कमळीला मुळात माहीत नसतं की तिच्या आईचा आणि यांचं काय संबंध आहेत ते. तर फायनली मित्रांनो, आपल्या गौरीला पुढे शुद्ध येताना तुम्हाला पाहायला भेटेल तर कामिनी पण त्याच हॉस्पिटलमध्ये एंट्री करून आपल्या गौरीला संपवण्यासाठी आलेली असते. पण आपली कमळी आता तिचा अशा प्रकारे इंगा उतरवणार आहे ना की सांगायलाच नको. तर पुढे आता कमळीला आपली गौरी सांगते की हेच तुझे खरे बाबा आहे. त्यावेळेस मात्र कहाणीमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे, कारण की एकीकडे राजनला सगळं खरं सत्य समजते की कमळीच त्याची खरी मुलगी आहे, तर अन्नपूर्णा आजींना त्याची सून आणि नात दोन्ही पण भेटलेले असतात. आणि कहाणीमध्ये प्लॉट ट्विस्ट तर तेव्हा येतो की अन्नपूर्णा आजींची खरी नात मात्र कमळीच आहे यावरती नयनताराचा थोडा पण विश्वास नसतो, कारण की याच्या अगोदर काय झालं तर तुम्हाला माहितीच आहे. तर दुसरीकडे नयनतारा मात्र आता कमळीला संपवण्यासाठी आलेली असते, कारण की तिला असं वाटत असतं की कमळीच्या आयुष्यामधून जर ऋषीला मला कायमचं काढायचं असेल तर त्या कमळीचंच काय ना काय बंदोबस्त लावला पाहिजे. त्याच्यामुळे आता नयनतारा देखील त्या सगळ्या प्लॅनिंगमध्ये आलेले असते. तर दुसरीकडे मात्र आता कामिनी तर कमळीच्या आईला आणि कमळीला संपवायला सज्जत झालेली असते. पण आता कामिनीने संपवायच्या अगोदरच मात्र राजन, अन्नपूर्णा आजी, कमळी ह्या सगळ्यांची भेट एकाच ठिकाणी होती. तर पुढे सगळ्यात इंटरेस्टिंग ट्विस्ट तर असा येणार आहे मित्रांनो की नयनताराला ज्यावेळेस मात्र हे सगळं सत्य समजतं की अन्नपूर्णा आजींचीच कमळी खरी नात आहे आणि कमळीने एक शब्द बोलला होता ऋषीला की जोपर्यंत तुमची आई स्वतःहून मला मागणी घालायला येत नाही तोपर्यंत मी तुमच्याकडे येणार नाही. तर आता ऋषीचं कमळीवरती जीवापाड प्रेम असतं. तर आता कमळीच खरं अन्नपूर्णा आजींची नात आहे हे समजल्याच्या नंतर मात्र आता नयनताराला स्वतःला कमळीच्या आईची, कमळीची माफी मागून कमळीचा हात आता ऋषीसाठी मात्र नयनतारा आपल्या गौरीकडे मागणार असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कमळी आणि गौरी ह्या दोघीजणी देखील मात्र आता मुंबईमध्ये महाजनांच्या घरी जाताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल, कारण की राजन म्हणतो की आत्तापर्यंत तू खूप सहन केलं गौरी, आता माझ्या मुलीला मी असं इकडे तिकडे भटकू देणार नाही, त्याच्यामुळे तू पण माझ्यासोबत यायचं त्याच घरामध्ये, कारण की त्यावरती तुझा हक्क अधिकार सगळा आहे. पण पुढे पाहायला भेटेल की आपली गौरी म्हणत असते की आम्हाला तुमचं काय बी नको, आम्ही आता आमच्या पद्धतीने जगतो आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा. तर दुसरीकडे मात्र कामिनीला काही जरी झालं तरी यांना संपवायचं असतं, कारण की अजूनपर्यंत गौरीने राजनला हे सत्य सांगितलेलं नसतं की कामिनीने आत्तापर्यंत त्यांच्यासोबत काय काय केलं. तर अन्नपूर्णा आजींचा आनंद तर गगनात मावत नसतो, कारण की त्यांना वाटतं की आता सगळं काही सुरळीत चालेल. पण सगळ्यात मोठा प्लॉट ट्विस्ट तर तेव्हाच येतो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की हे सगळं प्रकरण आता ज्यावेळेस मात्र कामिनी आता ह्याचा छडा लावायचा म्हणून ह्यांना संपवण्याचा निर्णय घेते त्यावेळेस आता कामिनीचा खरा पर्दाफाश आपली गौरीच करू शकते का आपली कमळी तिला चांगल्याच प्रकारचा धडा शिकवते हे पाहणं जास्त रंजक ठरणार आहे. तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. त्यामुळे व्हिडिओवरती नसलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमळी आणि ऋषीचं लग्न पाहिलं तर मुळात पण विसरू नका आणि या व्हिडिओला हाईप नक्की करा.